पालघरमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। पाणी, जंगल, जमिनीच्या प्रश्नांवर हे आंदोलन सुरू झालंय। सकाळी 10च्या सुमारास मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघणार आहेत। हजारोंच्या संख्येने हे मोर्चेकरी जे आहेत ते कालपासून निघालेले आहेत आणि आज या मोर्चाचा दुसरा दिवस आहे। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा जो आहे तो धडकणार आहे। जल, जंगल आणि जमीन या मागणीसाठी भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाल वादळ जे आहे हे आज पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। आणि आपण बघू शकता की रात्रभर पूर्ण जे आदिवासी बांधव जे आहेत आपल्या विविध मागण्यांसाठी काल दुपारी 1:30 वाजता डहाणूच्या चारोटी या ठिकाणावरून निघालेले होते आणि जवळपास 27 किलोमीटरचा पायी चालत या ठिकाणी मनोरच्या या मैदानावरती त्यांनी वस्ती केलेली आहे। अशा विविध मागण्या घेऊन हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं वादळ जे आहे आपल्या हातामध्ये झेंडे घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये कालपासून हे पायी निघत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर।